नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 आणि मित्रो आता सकाळचे 7:30 झालेले आहेत। मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार, सोबतच बंगालच्या उपसागरामध्ये जे पुन्हा एकदा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्या संदर्भात जे काही नवीन अपडेट आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। सोबतच आपल्या राज्यामध्ये पावसाने जी विश्रांती घेतलेली आहे ती कधीपर्यंत कायम राहणार आहे, सोबतच पाऊस कधीपासून पुन्हा सुरुवात करणार आहे याबद्दल पण एक थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साइडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रो, यावर्षी आपल्या राज्यात बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे। बहुतांश ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सुद्धा आणि अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती सुद्धा पाहायला मिळाली आहे। अशामध्येच मित्रो आता राज्यातील जे काही खरीपातील जे पिके आहे हे पिके आता काढणीची वेळ आलेली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना असं वाटते की हा मान्सूनचा जो परतीचा प्रवास आहे तो कधी सुरू होणार याची जी आशा आहे ती आता राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे। सध्या देशातील काही भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळत आहे, तर काही भागामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे। दरम्यान यावर्षी आपल्या देशभरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे। आता मान्सूनला परतीचे वेध लागलेले आहेत। नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जो परतीचा प्रवास आहे तो दिनांक 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे। दरम्यान आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाऊस विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे। आणि मित्रहो, यापूर्वी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्याला साधारण 19 ते 20 सप्टेंबर पर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसामध्ये खंड म्हणजेच पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे। यामध्ये एक थोडा बदल होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपल्याला येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 सप्टेंबर पासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। विदर्भ प्रदेश जर सोडला तर आपल्याला बाकी महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यामध्ये पावसाचा कुठलाही अंदाज हवामान खात्याने दिलेला नाही आहे आणि तसं काही वेदर मॉडेल सुद्धा दाखवत आहे। विदर्भात सुद्धा खूप मोठ्या पावसाचा अंदाज काही वेदर मॉडेल दाखवत नाहीये, पण हवामान खात्याने तसा अंदाज दिलेला आहे। त्यामुळे येत्या पुढील 2 दिवसांमध्ये काय बदल होतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रहो, आणि जे आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे मित्रहो, मागील आपण एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की या कमी दाबाच्या क्षेत्राचं जे काही मार्गक्रमण आहे ते साधारण आपल्याला उत्तर पश्चिम दिशेने आपल्याला पश्चिम बंगाल आहे, झारखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, सोबतच उत्तराखंड या राज्याच्या दिशेने होणार असल्याचं आपण सांगितलेलं होतं। पण यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता सध्या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे। या संदर्भात जे काही नवीन अपडेट आहे ते आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। तुर्तास तरी आपल्याला त्याच्यामध्ये बदल होताना सध्या दिसत आहे। आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने पावसाला सुरुवात ही साधारण 19-20 सप्टेंबर नंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला सोमवारपासून पावसाची शक्यता आहे।